अनेक फॅक्टर्स आहेत, असं नाही मी म्हणू शकत की अमुक एकच फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तुम्ही बघितलं असेल तर सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा मार्केटनी ऑल टाइम हाय हिट केलं त्याच्यानंतर आपली रुपयाची झालेली घसरण तो एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. दुसरं म्हणजे बॉन्ड यील्ड्स. आता US गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड यील्ड्स आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी वरच्या स्तरावर गेलेले आहेत. सिंपल असतं, जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात त्यांना जर भारतीय बाजारामध्ये येऊन जर अमुक परतावा मिळत असेल तर त्याच्यापेक्षा अगदी जस्ट कमी परतावा जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल, अगदी 1-1.5% फरक असून जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल आणि ते सुद्धा बऱ्यापैकी सेफ का, कारण US बॉन्ड यील्ड्स जे असतात ते US गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सवर मिळणारा परतावा असतो, तो तर खूपच सेफ ॲज कम्पेअर्ड टू इक्विटीज. सो जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आत्ता भारतात गुंतवायला आले होते पैसे आणि त्यांना कळालं की आत्ता बऱ्याच ज्या गोष्टी झाल्या, जसं उदाहरणार्थ Q2चे अर्निंग्स काही एवढे भारी आले असं नाही, Q3चे अर्निंग्ससुद्धा एवढे चांगले नाही आले. सो मूळ जी ग्रोथ आपण म्हणतो, आता एक डोमेस्टिक ग्रोथ जी आहे ती आता कुठं ना कुठं तरी थोडीशी कमी झालेली आहे.